आजी लहान होते तेव्हा मला नाव नव्हतं आणि शबू म्हटल्यावर कशी खुश झाली पहा. आई म्हणायची हो ग बबू तुलाच हाक मारते होते मी. आजी म्हणायची बघ त्या बाळाला असं बोलतात की नाही सगळे. छबू गबू छोटू गोडू मला कळायचंच नाही यातलं माझं नाव कोणतं आहे. माझं नाव नक्की काय ते सांगा. मी रडायची. बाळ रडते की करून ते का रडायले आपल्याला कळतच नाही. करून रडायला बघा. मी का रडते हे त्यांना कळायचंच नाही. शेवटी त्या मोठ्यांचं माझं नाव ठेवलं मीना. मला वाटलं वा आता सगळं सोपं होईल पण झालं उलटच. मीने आवर लवकर शाळेला उशीर होईल. मिनोबा माझा चष्मा आणून देता का. मिनुडा तुझ्यासाठी चॉकलेट आणले बघ. मिनूताई तुझा कालचा रुमाल दे बघ धुवायला. सगळेजण काय म्हणाले कोणी मीना मिनोबा मिनूताई वेगवेगळे नाव मारायला. आई आजोबा बाबा अगदी कपडे धुणाऱ्या सुमन मावशी सुद्धा मला भलत्याच नावाने हाका मारायच्या. तुम्ही मला एकाच नावाने हाक मारली पाहिजे. मी एक दिवस सगळ्यांना धमकावून सांगितलं मला मिनू मिनोबा असे वेगवेगळे नाव म्हणू नका एकाच नावाने हाक मारा. मीना शाळेची वेळ झाली. आई म्हणाली मीना माझा चष्मा आणून दे. पप्पा काय म्हणाले मीना बघा मीना चॉकलेट घे. मीना रुमाल टाक धुवायला. आजी म्हणाली मला तर कंटाळा आला. मला कळलं आईची मीना बाबाची मिनुती आजोबांची मिनोबा आणि सुमन मावशीची मीनाताई होण्यातच मजा आहे. आजी म्हणाली अगं मिनू इतकी नावं कुणाला असतात का. माझ्या नावात मज्जा आहे तुमच्या नावात काय आहे अशी म्हणाली मीना आणि बघा उड्या मारायची तुमच्यासाठी. ओके काय वाजवायला